द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गावाचा सर्वांगी विकास साधल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही। ग्रामपंचायत हीच खरी संसद असून गावातील प्रश्न सोडवणे आणि शाश्वत विकास घडविणे हीच काळाची गरज आहे, असे मत महिला व बाल कल्याण विभाग गोंदियाचे उपकार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार कटरे यांनी व्यक्त केले। ते भजियापार येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आयोजित ग्रामस्तरीय कार्यशाळेत बोलत होते। कटरे यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या या अभियानामुळे गावाला समृद्ध बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे। पंचायत राज व्यवस्थेतून नागरिकांचा सहभाग वाढला तर गावाचा सर्वांगी विकास साध्य होईल। कार्यशाळेत ग्राम विकासाशी संबंधित विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली। उपस्थित ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत करण्यात आली आणि ते ही अभिमानाची गोष्ट आमच्या गावासाठी की आमच्या गावामध्ये तालुकामध्ये शुभारंभ करणारा ग्रामपंचायत मधून आज आमच्या गावाला एक अभिमान भेटलेला आहे। याचं मी पंचायत समिती आमगावचे आभार व्यक्त करते आणि आपल्या समस्त ग्रामवासियांचे सुद्धा आभार व्यक्त करते की माझी वसुंधरा अंतर्गत त्यांनी जो सहकार्य केला त्याचे फळ आम्हाला आज भेटलेले आहे की पंचायत समिती आमगाव अंतर्गत आमच्या गावाची निवड झाली आणि आजचा दिवस आमचा शुभारंभ दिवस म्हणजेच मुख्यमंत्री पंचायत राज अभियानचा शुभारंभ ग्रामपंचायत म्हणून आमच्या गावाला ओळख मिळाली। याकरता मी खूप खूप आभारी आहे आणि मनपूर्वक सगळ्यांचे अभिनंदन करते। या अभियानामध्ये आम्ही खरंच आमचे ग्रामस्थांचा संकल्प आणि ग्रामपंचायतींचा संकल्प म्हणून मी असं सांगते की या अभियानामध्ये खूप चांगल्या प्रकारे आम्ही 8ही घटकांवर म्हणजेच जे 8 घटक या अभियानासाठी प्राप्त झाले आहेत त्या 8 घटकांवर आपण चांगल्या प्रकारे काम करू। 100 मार्काचा हा पेपर आपण चांगल्या प्रकारे सोडवू आणि तालुका स्तरावरच तसेच जिल्हा स्तरावर आणि त्या सामोरे विभाग स्तरावर चांगल्या प्रकारे काम करून आपण बक्षीस प्राप्त करू अशी आशा आणि अपेक्षा बाळगून मी इथंच थांबते। धन्यवाद। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।